काँग्रेसचे लोकप्रिय उमेदवार परिणय शिंदे आज हजारो लाखो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत खासदारकीचा उमेदवारी अर्ज दाखल भरण्यात येत आहे। तुम्ही पाहू शकता इथे कुमठेचे डीएम ग्रुपचे अध्यक्ष युवराज चव्हाण आपल्या सोबत आहेत। काय आहे आज प्रतिक्रिया? हजारो लोक आज कार्यकर्ते जमलेले आहेत, लाखो संख्येने परिणिताईचे फॉर्म भरण्यासाठी आलेले आहेत। परिणिताईचे विजय निश्चित आहे। विजय निश्चित आहे। हा, विजय निश्चित आहे परिणिताईचा। बीजेपी म्हणते की अबकी बार 400 पार। पार नाही, काय नाही, परिणिताईचा विजय आहे। बीजेपी म्हणते की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढू। कोण विकास नाही, काय नाही, परिणिताईचा विजय आहे। विजय आहे, काय म्हणतात? 100% परिणिताईचा विजय 100% आहे। बीजेपी तो बोल रही है की अबकी बार 400 पार। सगळं खोटं आहे सगळं। हा, काय होत नाही। आता एवढे लोक जमले, कशासाठी जमले यावर विचार करा तुम्ही। विकास आम्ही केलं म्हणते मोदी। सगळ्याला विकास दिसला नाही, आता दिसतोय विकास काय ते। हा, बोलू महिलांसाठी महिलांच्या खात्यात पैसे जमा केलं, रस्ते केलं, बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न केलं। मग एवढी गर्दी वाटली नसेल तुम्हाला? दिसते का एवढी भरपूर गर्दी? त्या कशामध्ये झाली गर्दी? काय लीड देत ताई? ताई भरपूर मताने देत निवडून। काय सांगणार? ताई 100% निवडून येणार। ताई 100% निवडणार। बीजेपीला लोक कंटाळलेत, जनताच पेटून उठल्या, त्यामुळे यांचा राम नाम सत्य आहे, संपला। का राम नाम सत्य काय आहे बीजेपीचा? काय नाही, कामच केलं, खोटं असोशन, खोटं बोलणे, लोकांना फसवणे। 15ला घालतो, 12ला घालतो, शेतकऱ्याला फसवलं, निर्यात केले, पैसे देतो, हे देतो। समजा आतापर्यंत 10 वर्ष याने फक्त खोटं बोलून दिवस काढले। कुठून आलात आपण? देगाव। रस्ते कसे आहेत? आमच्या गावाला रस्ते आहेत आमचे। बीजेपी म्हणते की आम्ही रस्ते चांगले केलेले आहे, पाण्याची सुविधा केलेली आहे, महिलांसाठी जागा दिलेली आहे। त्या सुभाष देशमुखने आमच्या गावामध्ये 10 रुपयाचं सुद्धा काम केलेलं नाही आहे। आणि करणार ह्या वेळेला त्याचा पहिला पराभूत करू आणि दिलीप मानेला विजय करून दाखवू। काही 1,80,000 मतांनी येणार। आणि बीजेपी पडला। का वाटतं बीजेपी पडणार? नाही, वातावरण तसं आहे। दिलीप मालक सपोर्ट दिलेत, आडम मास्टर सपोर्ट दिलेत।